त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी आता सीआयडीच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि कॉल डिटेल्स लागलेत। या संदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाची तपासणी सुरू आहे। कराड यानं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासोबतच कायमची वाट लावीन अशी धमकी सुद्धा वाल्मिक कराडनं अधिकाऱ्याला दिली होती। याच संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या फिर्यादीवरनं केश पोलिसात गुन्हा देखील दाखल आहे। आमचे प्रतिनिधी बीडमधनं सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, आता आणखी काय माहिती समोर आली आहे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडच्या संभाषणासंदर्भातली? खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा आणि जो विष्णू चाटे आहे यांचं जे फोनवरून संभाषण झालं होतं आणि त्या फोनवरून संभाषण करत असताना शिंदे नावाचे जे काही आवादा कंपनीचे अधिकारी आहेत त्यांना 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती। या संदर्भामध्ये जे सुनील शिंदे आहेत त्यांनी सीआयडीकडे आता जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती कॉल रेकॉर्डिंग दिलेली आहे आणि ही कॉल रेकॉर्डिंग ही अत्यंत महत्त्वाचा पुरावा समजला जाणार आहे। आता याच कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून धमकी देण्यात आलेली होती आणि 2 कोटी रुपये मागण्यात आले होते। जर 2 कोटी रुपये नाही दिले तर हातपाय तोडण्याची भाषा आणि संपवण्याची देखील भाषा बोलली होती। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता जी कॉल रेकॉर्डिंग आहे ती सीआयडीनं चौकशीसाठी पाठवली, फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर यामध्ये बघितलं तर या दोघांचे जे कॉल रेकॉर्ड आहेत विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे जे कॉल व्हॉइस सॅम्पल आहेत ते व्हॉइस सॅम्पल देखील घेतले आहेत। त्यामुळे नेमका या प्रकरणामध्ये ते जर व्हॉइस सॅम्पल व आवाजाचे नमुने जर यामध्ये मॅच झाले तर ही खंडणी मागितली गेली होती अशा पद्धतीने देखील जे पुराव्या आधारे स्पष्ट होईल आणि यामध्ये खंडणी प्रकरणाचे जे काही लिंकेज आहेत हे पुढे जे हत्येचं प्रकरण घडलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणाशी सुद्धा आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांचे जे 3 मोबाईल आहेत हे सीआयडीनं जप्त केले होते आणि ते देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते। मात्र अद्यापर्यंत विष्णू चाटे याचा जो मोबाईल आहे तो सापडलेला नाही आणि तो तपासासाठी सहकार्य करत नाही असं देखील तपासी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता विष्णू चाटेचा जो मोबाईल ज्या मोबाईलवरनं ही धमकी दिली गेली होती तो मोबाईल देखील महत्त्वाचा आहे तो देखील शोधला जातोय। मात्र ज्या पद्धतीने शिंदे नावाचे जे अधिकारी आहेत आवादे कंपनीचे त्यांनी ज्या पद्धतीची जी क्लिप आता सीआयडीकडे दिलेली आहे त्यामधून मात्र आता महत्त्वाची जी माहिती आहे आणि जो खंडणीचा प्रकार घडलेला आहे तो खरंच तशा पद्धतीने घडला आहे का हे देखील सत्य समोर येणार आहे। बिलकुल सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आता हे कॉल रेकॉर्डिंग्स जे आता पोलिसांच्या हाती लागले त्याची आता कसून चौकशी केली जाईल आणि कदाचित त्यातून आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळतील पुढच्या तपासाकरता। पुन्हा या बुलेटिनमध्ये